विद्यार्थी मित्र, आता आपण दक्षिण भारताच्या सामाजिक धार्मिक सुधारवादी चळवळ, त्याला खऱ्या अर्थानं क्रांतिकारक चळवळ म्हणता येईल, अशी क्रांतिकारक चळवळ जी पेरियार ई.व्ही. रामस्वामी नायकरच्या नेतृत्वात चालली, त्या चळवळीच्या संदर्भानं संपूर्ण सखोल अशी माहिती घेऊ. मित्रहो, दक्षिण भारताच्या चळवळीच्या संदर्भानं जे तुमच्या अभ्यासक्रमामध्ये जी मुवमेंट ठेवलेली आहे ती ई.व्ही. रामस्वामी नायकरची, ही तुमच्या बीएच्या अभ्यासक्रमामध्ये, एमएच्या अभ्यासक्रमामध्ये, यूपीएससी आणि एमपीएससीच्या अभ्यासक्रमामध्ये अत्यंत महत्वाचा असा भाग आहे. मित्रहो, आपण बघतो की भारताचे भौगोलिक दृष्टीने 5 भाग पडतात. हिमालयाच्या आसपासचा परिसर, गंगा यमुना नदीच्या दुआबमधला परिसर, विंध्य पर्वताच्या नंतर चा मध्य प्रदेश, सह्याद्रीच्या रांगातला महाराष्ट्र आणि नंतर दक्षिण भारत, असे 5 भौगोलिक भाग हे पडतात. आणि या 5 भौगोलिक भागामध्ये जरी भारत म्हणून एक सामायिक असं कल्चर काही बाबतीत आपल्याला दिसत असलं तरी त्या स्थानिक भागाचं एक वैशिष्ट्यपूर्ण एक वेगळं असं स्थान ही आहे. म्हणून दक्षिण भारताच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक या सगळ्या उन्नतीच्या चळवळीचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला एक लक्षात येतं की उत्तर भारताच्या संदर्भानं इथल्या चळवळीचं एक वैशिष्ट्य असं भिन्न राहिलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी आपण उत्तर भारतामध्ये गंगा यमुनाच्या परिसरामध्ये उत्तर प्रदेश, बिहार या भागाला आर्यव्रत अशा प्रकारचं नामाभिधान आपण देतो, त्याच वेळेला दक्षिण भारतामध्ये द्रविड पंथ, द्रविडवाद, द्रविडिझम, द्रविड नाडू म्हणजे तामिळनाडू, अशा प्रकारचं एक वेगळं सामाजिक, सांस्कृतिक असं स्वरूप आपल्या लक्षात येतं. आणि उत्तर भारतीय आर्यन कल्चर आणि दक्षिण भारतीय द्रविडियन कल्चर हे एक विरोधाभासी कल्चर आहे, अशा प्रकारची गोष्ट आपल्या समोर उभी राहते मित्र. आणि हे जे कॉन्फ्लिक्ट आहे 2 विचारधारेमधलं, द्रविड आणि आर्यन, याचं पूर्ण प्रतिबिंब आपल्याला दक्षिण भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक चळवळीमध्ये एक वेगळं स्वरूप घेऊन समोर येतं. पण पेरियार रामस्वामीचा अभ्यास करत असताना हे वैशिष्ट्य, हे वेगळेपण आपल्याला स्पष्टपणे जाणवतं मित्र. आता आपण पेरियार रामस्वामीच्या संदर्भानं, दक्षिण भारताच्या चळवळीच्या संदर्भानं विवेचन करायला सुरुवात करू. मित्र, पेरियार रामस्वामी यांचं मूळ नाव इरोडे वेंकटप्पा रामस्वामी असं आहे. त्यांना पेरियार ही उपाधी जनतेने दिली. पेरियार म्हणजे आदरणीय, महान या अर्थानं. नंतर थंदताई म्हणजे मोठा भाऊ, नायकर, अशा प्रकारचे त्यांना उपमा मिळाल्या त्यांच्या केलेल्या सामाजिक क्रांतिकारक कामामुळे. पेरियारांचा जन्म 17 सप्टेंबर 1879 ला इरोड या त्यांच्या गावी झाला आणि त्यांचा मृत्यू 24 डिसेंबर 1973 ला वेल्लोरे इथे झाला. त्यांना 94 वर्षाचं दीर्घ आयुष्य लाभलं मित्र. त्यांचे वडील
म्हणजे व्यंकटप्पा नायकर आणि आई चिन्नथाई मुथ्थमलाई ह्या होत्या. व्यंकटप्पा नायकर गावातले एक प्रतिष्ठित व्यक्ती होते, व्यापारी होते. एका अर्थानं सदन असा परिवार त्यांचा होता. सदन परिवारामध्ये त्यांचा जन्म झाला आणि बालपणापासूनच एक चिकित्सक बुद्धी, चिकित्सक विचार त्यांच्या मनामध्ये कायम घर करून होते. प्रश्न विचारणं, चिकित्सा करणं, चिंतन करणं हा त्यांचा स्वभाव होता. आणि म्हणून ज्या वेळेला ते गावातल्या ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर, ज्याला आपण म्हणतो नपुत्री ब्राह्मण, हे दक्षिण भारतामध्ये स्थायिक असणारे आर्य विचाराचे व्यक्ती, जे कास्ट सुप्रीम म्हणजे स्वतःची जात श्रेष्ठ आहे, आपण श्रेष्ठ आहोत अशा प्रकारचा विचार मानणारे, आणि त्यांचा अधिक प्रभाव गावावरती होता. हा प्रभाव का आहे? आणि हे नपुत्री ब्राह्मण हे ब्राह्मणेतर लोकांना, नॉन ब्राह्मण लोकांना नीच समजतात, खालचे समजतात आणि स्वतःला श्रेष्ठ समजतात. या बाबीविषयी त्यांना कायमचे प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये येत होते. मित्र, वयाच्या 19व्या वर्षी किंवा त्यापूर्वीच त्यांचा विवाह झाला. तो झाला नागमणीश. नागमणीचा मृत्यू 1933 झाल्यानंतर त्यांनी दुसरं मॅरेज केलं, मणिमलाई. मणिमलाईचं चित्र, फोटो मी तुमच्या समोर इथं ठेवलेला आहे. आणि आपलं शिक्षण वगैरे पूर्ण केल्यानंतर ज्या वेळेला एक प्रसंग त्यांच्या समोर आला की दक्षिण भारतामध्ये एक प्रथा होती, ती म्हणजे डिस्क्रिमिनेशनची प्रथा, ज्याला आपण म्हणू की नपुत्री ब्राह्मण जर कुठल्या नॉन ब्राह्मण व्यक्तीच्या घरी आला तर त्या घरातल्या स्त्रियांनी आपली छाती उघडी करून त्यांना दाखवून त्यांचं स्वागत करण्याची परंपरा या दक्षिण भारतामध्ये होती. ही बाब पेरियार ई.व्ही. रामस्वामी नायकरांना अपमानास्पद वाटत होती की असं का? आणि बऱ्याचदा या नॉन ब्राह्मण स्त्रियांच्या उपभोग घेण्याची प्रथा ब्राह्मण लोक आणि नॉन ब्राह्मण लोक तिथं पाळत होते. तर हे एक शोषण होतं, अशा प्रकारची भावना पेरियार ई.व्ही. रामस्वामीच्या मनामध्ये होती. आणि म्हणून या बाबीला विरोध करण्यासाठी म्हणून त्यांनी सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंटची सुरुवात केली. आणि या ब्राह्मणी व्यवस्थेच्या डिस्क्रिमिनेशनच्या विरोधात त्यांनी ब्राह्मणिकल डॉमिनिकच्या विरोधात एक रिबिलियन, एक विद्रोहाची भूमिका घेतली. मित्रहो, ही भूमिका घेत असताना त्यांनी 1919 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते गांधीच्या विचारांचे पूर्णपणे पाईक झाले. त्यांनी खादीचं वस्त्र स्वीकारलं आणि गांधीजीच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी व्हायला सुरुवात केली आणि दक्षिण भारतामध्ये काँग्रेसचा जनाधार वाढवला. मग ते असहकार चळवळ असो की विविध प्रकारचे स्वदेशीचा केलेला प्रयोग असो, या संदर्भानं ते आघाडीत होते. तशातच दक्षिण भारतामध्ये वायकोम या ठिकाणी तेथील अनटचेबल लोकांचा, दलितांचा संघर्ष चालला होता. ते मंदिर प्रवेश आणि वायकोमच्या समोरील रस्त्याचा वापर करण्याच्या संदर्भातली ती चळवळ होती. आयंकाली गट आणि जिथला अनटचेबल लोकांचा एक गट त्या संघर्षात उतरला होता. काँग्रेसने या संघर्षाच्या संदर्भातनं एक बोटचिपी भूमिका घेतली, परंतु पेरियार रामस्वामींनी या वायकोम सत्याग्रहाला पूर्णपणे समर्थन देण्याची भूमिका घेतली आणि आपल्या पत्नीसह जेव्हा ते वायकोममध्ये गेले तर त्या क्षणी त्यांना अटक करण्यात आली. आणि यावेळेला मात्र काँग्रेसची जी भूमिका होती ती अत्यंत वेगळ्या प्रकारची होती. एवढंच नव्हे तर ती भूमिका घेतल्यानंतर काँग्रेसने तिथे एका
भोजनाचा कार्यक्रम ठेवला. त्या भोजनाच्या कार्यक्रमामध्ये पेरियार ई रामस्वामींना ब्राह्मणाच्या पंक्तीमध्ये बसण्याची अनुमती मिळाली नाही आणि नॉन ब्राह्मीण लोकांची पंगत वेगळी ठेवण्यात आली आणि नॉन ब्राह्मीण लोकांना एक प्रकारे अपमानास्पद पद्धतीनं तिथं वागणूक मिळाली. याचा एक राग ज्याला आपण म्हणू पेरियार ई रामस्वामींना आला आणि म्हणून वायकोमच्या या घटनेनंतर त्यांनी 1925 मध्ये काँग्रेस सोडली आणि काँग्रेसवर त्यांनी ब्राह्मीण पार्टी म्हणजे ब्राह्मणांचंच हित जोपासणारी पार्टी म्हणून त्यांनी आरोप लावला. मित्र, त्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये पूर्वी घडलेली घटना म्हणजे त्यांचे विचार असे का होते, ते चिकित्सक बुद्धीचे होते हे तर मात्र निश्चित. परंतु ज्या वेळेला त्यांनी या चिकित्सेच्या दृष्टीने वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली, सेल्फ रिस्पेक्टच्या संदर्भातनं सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंटच्या संदर्भातनं वेगवेगळ्या कृती आणि ऍक्शन घ्यायला सुरुवात केली, त्यावेळेस त्यांना घरातनं विरोध झाला आणि या विरोधाला मग त्यांनी प्रत्युत्तर देण्याचं ठरवलं आणि ते उत्तर भारताकडे कुणालाही न सांगता निघून गेले. उत्तर भारतामध्ये प्रवेश केल्यानंतर ते काशी विश्वनाथ येथे पोहोचले आणि काशी विश्वनाथच्या मंदिराच्या परिसरामध्ये एक मोठं भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित केला. पेरियार ई रामस्वामींना प्रचंड असं भूक लागली होती आणि त्या भुकेच्या आशेनं त्या पंक्तीमध्ये आपण सहभागी होऊन आपल्याला जेवण करता येईल का या दृष्टीने त्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना प्रचंड अपमानित करून त्यांच्या छातीवरती धक्के देऊन अगदी धक्के देऊन त्यांना हकलण्यात आलं आणि हकलल्यानंतर त्यांच्यावर रस्त्यावर फेकलेल्या उष्टावळ त्या पंक्तीतली ती उष्टावळ खाण्याची वेळ त्यांच्यावर आली मित्र. आणि मग ही उष्टावळ खाल्ल्यानंतर त्यांनी एक ज्याला आपण म्हणतो एक रेझोल्युशन घेतलं, ज्याला आपण असं म्हणू शकतो की एक शपथ घेतली की मी या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात उभा राहील आणि हे डिस्क्रिमिनेशन संपूर्ण राहील. अशा प्रकारचं त्यांनी एक शपथ घेतली आणि या कार्याला वाहून घेण्यासाठी त्यांनी नंतर मात्र काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी एक नवीन पक्ष निर्माण केला. त्या पक्षाचं नाव होतं जस्टिस पार्टी. 1939 मध्ये या जस्टिस पार्टीची स्थापना त्यांनी केली मित्र. या जस्टिस पार्टीच्या स्थापनेनंतर आपण बघतो की नंतरच 1944च्या वेळेलाच या जस्टिस पार्टीचं रूपांतर नंतर आपण बघतो की त्यांनी द्रविड कझगम नावाच्या एका पार्टीत केलं, त्याचं नामांतर केलं, नाव बदललं आणि मग त्यांनी नॉन ब्राह्मण ब्राह्मणेतर लोकांच्या संघटन करून म्हणजे ज्योतिराव फुलेंनी जे महाराष्ट्रात केलं तशाच प्रकारचं काम त्यांनी तिथे सुरू केलं. म्हणजे सत्यशोधक चळवळीने ज्या पद्धतीनं आपली मंगलाष्टके लिहिली, एक पर्यायी पुरोहित वर्ग निर्माण केला आणि त्या पुरोहित वर्गाच्या माध्यमातून ब्राह्मणांना चॅलेंज केलं, तशाच प्रकारचं काम दक्षिण भारतामध्ये पेरियार रामस्वामीने करायला सुरुवात केली. शिक्षणाचा प्रसार केला, शिक्षणासाठी शाळा काढल्या, एक नवीन पुरोहित वर्गही निर्माण केला तिथे. आणि जो ज्योतिराव फुलेंच्या मृत्यूनंतर जे काय प्रभाव कमी झाला होता सत्यशोधक चळवळीचा, ते शाहू महाराजांनी नंतर वाढवला. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने शाहू महाराजांनी ही चळवळ पुढे केली तशाच प्रकारची चळवळ आपण बघतो की दक्षिण भारतामध्ये आपल्याला बघता येईल की जस्टिस पार्टीनं केल्याचे आपल्या लक्षात येतं. तामिळनाडूमध्ये जस्टिस पार्टीची स्थापना जी झाली त्याने स्वाभिमान निर्माण करण्याचं काम केलं. या चळवळीमध्ये पूर्णपणे मध्यम वर्ग याला सामील केला गेला. मद्रास इलाक्यामध्ये या राष्ट्रीय चळवळीला काँग्रेसलाही त्याने विरोध केला आणि पूर्णपणे काँग्रेस दक्षिण भारतातून संपवण्याच्या दृष्टीनं त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केल्याचं लक्षात घेतलं. म्हणजे आपण असं बघतो की या चळवळीनं
त्यांनी आव्हान केलं की जी लोक आमच्या विंटाळ करतात, आमचं डिस्क्रिमिनेशन करतात, अशा ब्राह्मणांना नॉन ब्राह्मण लोकांनी आपल्या घरात प्रवेश देऊ नये, त्यांच्या हातून कुठली पूजा पद्धती करून घेऊ नये, त्यांच्यावर कुठली श्रद्धा निर्माण करू नये. आणि त्यांचं एक मत होतं की हे आर्य जे आहेत त्यांच्या वंशाचे हे ब्राह्मण आहेत, हे मूळ भारतीय नाहीत, आम्ही मूळ भारतीय आहोत आणि आपली संस्कृती द्रविड संस्कृती आहे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. आणि द्रविडस्थान आणि तामिळ भाषा याचा मोठा आग्रह त्यांनी केला. इवन ही चळवळ एका विशिष्ट टोकापर्यंत जाऊन आपण ज्याला असं म्हणतो की स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टीनं, द्रविड राष्ट्र अशा प्रकारच्या गोष्टीच्या दृष्टीनं त्यांनी पुढे पाऊल उचललं. म्हणजे एक प्रकारचं ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची एक सेपरेटिस्ट भूमिका यांनी घेतल्याची. नंतर आपण बघतो की द्रविड कझगम नावाचा जो पक्ष आहे त्याच्यानंतर 2 भाग पडले. त्याच्यामध्ये द्रविड मुनित्र कझगम DMK नावाचा एक नवीन पक्ष निर्माण झाला. हे नवीन पक्ष निर्माण करण्याचं काम अण्णादुराईने केलं. म्हणजे पक्षाची फूट पडली. द्रविड कझगमची, द्रविड मुनित्र कझगम असे 2 पक्ष निर्माण झाले. त्याच्यामध्ये अण्णादुराई, करुणानिधी, MG रामचंद्र ही नेते मंडळी चळवळीतून पुढे आली. त्यांनी नाटकं, सिनेमा याच्या माध्यमातून नॉन ब्राह्मण लोकांना जागृत करायचं काम उभं केलं आणि ब्राह्मणी परंपरेच्या विरोधात आपला एक मोठा संघर्ष उभा केल्याचं लक्षात येतं. ही जी महाराष्ट्रामध्ये जी चळवळ होती ना, त्या चळवळीनं थोड्याफार प्रमाणात आपण असं बघतो की ब्राह्मण सुप्रिमेसी मान्य केल्यासारखाचा प्रकार आपल्याला दिसतो. पण दक्षिण भारतामध्ये त्यांनी कुठल्याच प्रकारच्या ब्राह्मण सुप्रिमेसीला मान्यता देण्यास पूर्णपणे विरोध केला. इव्हन या चळवळीचा प्रभाव इतका वाढला की आपल्याला लक्षात येतं की दक्षिण भारतातून ब्राह्मणांनी उत्तर भारताकडे स्थलांतर करायला सुरुवात केली मित्र. आणि आज आपण बघतो की दक्षिण भारताची जे राजकीय सामाजिक जडणघडण आहे ती वेगळ्या पातळीवरची आहे. आपण पाहतो आरक्षणाच्या संदर्भातला विचार केला तर तिथं 69 ते 70% आरक्षण आहे. आज स्टॅलिन म्हणजे सगळा जो नॉन ब्राह्मण समाज आहे तो सत्तेच्या शिखरावरती विराजमान आहे. सिनेमासृष्टीमध्ये नॉन ब्राह्मण लोकांचा पगडा आहे. संगीताच्या क्षेत्रामध्ये नॉन ब्राह्मण लोकांचा पगडा आहे. असं कुठलं एक क्षेत्र नाही की जिथे नॉन ब्राह्मण लोक पोहोचले नाहीत. अशा प्रकारची क्रांती जिथे त्यांनी घडवून दाखवली असं आपण म्हणतो. या विचारावरती आपण असं म्हणतो की केवळ पेरियारने हे केलं आणि आज पेरियारिझम हा एक मोठा विचार आयडिओलॉजी दक्षिण भारतामध्ये आहे. त्यांनी दीर्घ आयुष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशीही संबंध निर्माण केले, संबंध स्थापन केले. आपण असं बघतो की रंगून इथली जी बौद्ध धर्म परिषद झाली म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश म्यानमारमध्ये 1954ला, या परिषदेमध्ये स्वतः विश्वरत्न परमपूज्य भारत निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार रामस्वामी यांची भेट झाली. हे दोघेही त्या परिषदेला उपस्थित होते. त्यावेळेला डॉक्टर आंबेडकरांनी त्यांना सांगितलं की विध्वंसक पद्धतीनं विरोधानेच समाज बदलतो, पेरियार असं नाही. तर त्याला सृजनशीलतेची जोड दिली पाहिजे, एक नवीन संस्कृती आपण उभी केली पाहिजे. आणि म्हणून शोषण करणाऱ्या, डिस्क्रिमिनेशन करणाऱ्या, जाती व्यवस्था, अस्पृश्यता आणि स्त्री दास्य मानणाऱ्या या वैदिक परंपरेला तुम्हाला पर्याय द्यावा लागेल. आणि तो पर्याय समतेच्या, स्वातंत्र्याच्या, बंधुत्वाच्या, मैत्रीच्या बौद्ध धर्मानं दिला जाऊ शकतो. म्हणून तो बौद्ध धर्माच्या संदर्भानं विचार केला पाहिजे. आणि बाबासाहेबांच्या या विचारांचा प्रभाव पेरियारवरती पडला आणि नंतर त्यांनी बौद्ध धर्मही स्वीकारल्याचं आपल्याला लक्षात येतं. मित्रहो, पेरियार हे दक्षिण भारताचे
कर्ते समाज सुधारक आपण म्हणतो आणि त्यांच्या सुधारणेचा प्रभाव हा दक्षिण भारतावरती पडलेला आहे. ज्या पद्धतीने आपण म्हणतो की सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या हयातीतच त्यांनी बौद्ध धर्माची क्रांती या भारत भूमीवरती घडून दाखवली आणि समाजामध्ये बदल घडून दाखवला, अगदी तशाच प्रकारचं आपण बघतो की दक्षिण भारतामध्ये पेरियारांनी त्यांच्या विचारानं या भागामध्ये प्रचंड अमूलाग्र अशी सामाजिक, राजकीय, आर्थिक क्रांती घडून दाखवली. आज आपण पाहतो की दक्षिण भारतामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये नॉन ब्राह्मीण यांनी आपली आघाडी घेतलेली आहे, आपलं वर्चस्व कायम केलेलं आहे. मित्रहो, ही भूमिका आणि ही विचार आणि तुमचा अभ्यासक्रम पेरियारच्या संदर्भात मी तुमच्या समोर ठेवला. मला वाटतं हे एक जे विश्लेषण आहे ते संपूर्ण समग्र आहे तुमच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीनं आणि मला वाटतं तुम्ही याचा विचार करावा. या लेक्चरला तुम्ही ऐकावं, सबस्क्राईब करावं, बाकीच्या विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचावं आणि मी हे लेक्चर इथे थांबवतो. या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.